हरे कृष्ण सर्वांना. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर कुलेचे अध्यक्ष नामनिष्ठादास प्रभू यांनी सुरू केलेल्या 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या अध्ययन वर्गामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 14व्या अध्यायाचं अध्ययन करणार आहोत. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग म्हणजे त्रिगुणी त्रिगुणमणी माया. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्यो मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्री वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथं तं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांता राधकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्ण भानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. सद्गुरुदेव की जय. नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते जया पताका स्वामी नाम नमो आचार्य पदाय नित्य कृपा प्रदाते गौर कथा दामोदाय नग ग्राम तारिण. नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नामे नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणी शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधरा श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा सर्वांना. पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या अध्ययन वर्गामध्ये. आज आपण 14व्या अध्यायाचा अध्ययन करणार आहोत. गेल्या किती दिवसापासून मी तुम्हाला त्रिगुणी माया आपल्याला बंधनामध्ये टाकते. तर ही त्रिगुणी माया काय आहे हे आज आपण अभ्यास करूया. हे इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर कुलेचे आर्चविग्रह श्री श्री राधा गोविंद यांना मी साष्टांग दंडवत प्रणत त्यांचा आशीर्वाद घेतो. इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रीला प्रभुपाद यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम त्यांचा आशीर्वाद. गुरु महाराज जयपताका स्वामी गुरु महाराज यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम त्यांचा आशीर्वाद. नमने श्रद्धास प्रभू यांनी अध्ययन वर्ग सुरू केला त्यांना मी साष्टांग दंडवत प्रणाम त्यांचा आशीर्वाद. अनेक कृष्ण भक्त आहेत जे वेगवेगळ्या सेवा करतात त्यांना माझा सादर नमस्कार. तर काल आपण 13व्या अध्यायामध्ये काय काय अभ्यास केला. तर अर्जुनाने 6 प्रश्न केले होते त्याच्यावरती भगवंताने उत्तर दिले. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ आणि ज्ञान याचं वर्णन. क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे जो या शरीराला जाणतो तो त्याला क्षेत्रज्ञ म्हणजे आपलं शरीर क्षेत्र आहे. तर क्षेत्रज्ञ भगवान श्रीकृष्ण जे परमात्मा आहे. कारण त्यांना आपल्या सर्व शरीरामध्ये जे काय घडतात जे काय कृती होत ते त्यांना माहिती असते. ज्ञान प्राप्त करण्याची प्रक्रिया ज्ञानाची वस्तू प्रकृती पुरुष आणि संघ आणि ज्ञानाची दृष्टी. तर आपण आज 14 अध्यायामध्ये त्रिगुणांनी आत्मा बद्ध होतो. नंतर वैशिष्ट्य कृती आणि गुणामध्ये मृत्यू आणि गुणातीत कसे होणे हे आपण आज त्या 14व्या अध्यायामध्ये 3 टप्प्यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. तर पहिल्या श्लोकामध्ये भगवान म्हणाले धन्य भगवान म्हणाले सर्व ऋषी मुनीचे परम सिद्धी प्राप्त केलेली आहे. हे जाणून मी तुला हे परम ज्ञान सर्व ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ज्ञान पुन्हा सांगेन. कारण इथे तुम्ही वरती चित्रामध्ये बघू शकता ते 9 ऋषी आहेत. त्याने हे ज्ञान मिळून परमसिद्धी म्हणजे त्याने एक वेगळंच सिद्धी प्राप्त केली आहे. म्हणून हे जाणून तुम्हालाही परम ज्ञान सर्व ज्ञानापेक्षा पुन्हा सांगेल. आता भगवान अर्जुनाला जवळजवळ दुसऱ्या अध्यायापासून आतापर्यंत वेगवेगळ्या विषयावरती भगवंताने ज्ञान दिले आहे. ते ज्ञान अर्जुनासाठी नाही तर ते हे आपल्यासाठी आहे. तर हे ज्ञान घेऊन आपण ही परमसिद्धी कशी प्राप्त करू शकतात हे याच्यावरती आता भगवान अर्जुनाच्या माध्यमाने आपल्याला ज्ञान. या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्त करू शकतो. याप्रमाणे स्थिर झाल्यावरती मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यतीत होत नाही. तर जेव्हा आपण भगवंताचं शाश्वत धाम इथे शाश्वत धाम भगवंता दाखवलेला आहे तर तो गोलोकावृंद आहे. जेव्हा आपण भगवंताचा गोलोकावृंद पोचल्यावरती आपण गुणाती अवस्थामध्ये त्यांच्यासारखे जाते. आपल्या आपलं शरीर त्यांच्यासारखं आहे पण आपली इंद्रिय आहे ते आपली भौतिक असल्यामुळे आपण भगवंत दिव्य इंद्रिय आहे. ते आपल्या डोळ्यामध्ये ते वास घेऊ शकतात ते खाऊ शकतात पण आपण तसं करू शकत नाही.
म्हणून भगवान इथे म्हणतात तुम्ही माझ्या दिव्य स्वभावाची प्राप्त करू शकता. याप्रमाणे स्त्री मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही. जसं आपण पुढे अभ्यास करणार आहोत, तर आपली जी सृष्टी आहे त्याचे पालनकर्ता कोण आहे, तर ब्रह्माजी. ब्रह्माजीचं आयुष्य आपण चौथ्या अध्यायामध्ये अभ्यास केलं की त्यांचं आयुष्य 100 वर्षाचं आहे. तर जेव्हा आणि आपण हे अभ्यास केलं होतं की जेव्हा जेव्हा ते श्वास घेतात तेव्हा सृष्टीचं लय होतं, आणि जेव्हा ते श्वास सोडतात तेव्हा भौतिक सृष्टी म्हणजे ब्रह्माची निर्मिती होते. तर हा जो आपला जो हा आहे तो जन्ममृत्यू म्हणजे तो दुःखालय अशाश्वतम आहे. म्हणजे इथे दुःखच आहे. परंतु भगवंता जो परमधाम आहे तिकडे जन्ममृत्यूची मृत्यू नाही. कारण तो गोलोकावृंद आहे. तो भगवंताच्या नियंत्रणामध्ये आहे. भगवंत तिथे निवास करतात, तर तिकडे प्रलय वगैरे होणार नाही, असं इथे भगवंत या श्लोकाद्वारे आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात. कारण आपण जर पुढे आपण आज 14 लोक कसे आहे त्याच्यावरती अभ्यास करणार, तेव्हा मी तुम्हाला आणखी खोलामध्ये त्याच्यावरती सांगेन. पुढे भगवान म्हणतात की हे कोणते भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन येणं सर्व योनी प्रकट होतात तसं असतात, आणि मी बीज प्रदान करणार पिता आहे. जसं मी तुम्हाला काही वेळा सांगितलं की भगवानच हे आपले बीज प्रदान करणार पिता आहे. हे ब्रह्माजी आहे. तर ब्रह्माजी कुठून आले, तर ब्रह्माजी त्यांच्या नाभीहून आलेले आहे. आपण पुढे जेव्हा हे 14 लोक अभ्यास करू तेव्हा ब्रह्माजी आपले सर्वोच्च वरचे लोकामध्ये आहेत. त्यांच्या खाली आणखी किती लोक आहे आणि कोण कोण त्याचे अधिष्ठान आहे, ते कोण देवता आहे, हे आपण पुढे अभ्यास करू. पण इथे भगवान हेच म्हणतात की भौतिक प्रकृतीमध्ये भौतिक प्रकृती म्हणजे जी ब्रह्माजी त्या ब्रह्माजीच्या जे अधिष्ठान आहे, ज्या भौतिक ज्या ब्रह्मांडचा तिथे सर्व जे योनी प्रकट होतं ते त्याचे बीज प्रधान भगवान श्री कृष्ण आहे. कारण ते आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये शिरोदक्षा विष्णू म्हणून आपल्या सर्व हृदयामध्ये ते वास करतात, असं या श्लोकेद्वारा भगवान आपल्याला सांगतात. पुढे भगवान म्हणतात भौतिक प्रकृती सत्व रज आणि तम या 3 गुणाने बनलेली आहे. हे महाभाऊ अर्जुना, जेव्हा जीव प्रकृती संपर्क येतो तेव्हा ह्या त्रिगुणामध्ये तो बदलतो. म्हणजे जोपर्यंत आपण जन्माला येत नाही तोपर्यंत आपल्याला जो बीज हा जो त्रिगुणी आहे ते आपल्याला बंधनामध्ये टाकत नाही. पण जसं आपल्याला जन्म झाला की आपल्याला लगेच हे जी त्रिगुणी माय ते चित्रामध्ये दिले आहे ते आपल्याला बंधनामध्ये टाकतात, आणि त्यामुळे आपण बद्ध होऊन जातात. आणि आपण जसं आपलं जसं आपलं गुण आहे, जसं आपण सत्वगुण की रज की तमोगुण आहे, त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या कर्म करतात आणि त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळतं. आणि त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या योनीमध्ये जेव्हा आपला मृत्यू होते, ज्याप्रमाणे आपण कर्म केले त्याप्रमाणे आपलं दुसरी योनीमध्ये दुसऱ्या जन्मामध्ये वेगवेगळ्या योनीमध्ये चांगलं केलं तर आपण वरच्या लोकांमध्ये जाणार, आणि जर आपण वाईट कर्म केले, जर आपण तमोगुणीमध्ये असेल तर आपण खालच्या योनीमध्ये आपण जन्म होणार, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केला. तर आता सत्वगुण काय आहे ते आता भगवान इथे वर्णन करतात. जे अनग अर्जुना सत्वगुण इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी आहे आणि या मनुष्याला सर्व पापातून मुक्त करतो. जे सत्वगुणामध्ये स्थित आहे ते सुख आणि ज्ञानाच्या भावनाने बदलतात. तर हे सत्वगुण गुणामध्ये असतात. तर मी तुम्हाला जेव्हा चौथ्या अध्यायामध्ये मला सांगितलं होतं की भगवंताने 4 प्रकारचे वर्णाचे आश्रमाची निर्मिती केली आहे. तर हे जो मनुष्य सत्वगुणामध्ये म्हणजे इथे आपण ब्राह्मणला म्हणू शकतात, कारण त्याच्याकडे शास्त्राचं वेगवेगळं ज्ञान आहे. म्हणजे ते ज्ञानामुळे मुळे त्याचं जो जीवन आहे तो प्रकाशमय आहे. त्याच्या तोंडावरती आपण एका वेगळ्याच प्रकारचा प्रकाश असतो, त्याच्यामध्ये ऊर्जा असते. तर हे सर्व काय आहे, तर जो अ, अ, सत्वगुणामध्ये असते तो मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. सर्व पापातून मुक्त कशासाठी होतो, कारण त्याला ज्ञान आहे की जर मी हे कार्य केलं तर मला पाप बंधनामध्ये टाकेल. तर जेव्हा आपल्याला ज्ञान होतं, ज्ञान केव्हा आपल्याकडे चांगलं होतं, जेव्हा आपण सत्वगुणामध्ये असतात. जोपर्यंत आपण सत्वगुणामध्ये येत नाही तोपर्यंत आपण ज्ञान घेऊ शकत नाही. त्याचं तुम्हाला मी एक साधं उदाहरण दिलं तर आपण आता जेव्हा आपल्या घरामध्ये एक सण असतं जसं गणपती एक नवरात्री असतं, तर त्यावेळी आपण काय करतो, तर आपण शुद्ध सात्विक भोजन घेतो, आपण शाकाहारी भोजन घेतात. तर आपल्यामध्ये खूप ऊर्जा असते. आपण सकाळी उठून आपण गणपती बाप्पाची की जे काही घरामध्ये जे काही वेगवेगळे सेवा करायची असतात ते आपण करतात, आणि आपल्याला ताण येत नाही की आपल्याला
आजारपणा येत नाही, कारण आपण सत्वगुणामध्ये असतात. तर इथे भगवान म्हणतात की जे सत्वगुणामध्ये स्थित आहे ते सुख आणि ज्ञानाचे भावनाने ते बद होतं, कारण त्यांना ज्ञान असतं. आणि ते सुख, सुख म्हणजे जे रजो आणि तमो गुणामध्ये जेव्हा आपण बद होतो तेव्हा उत्पन्न होतं ते दुःख आहे, आणि जे सत्वगुणामध्ये बद असतं ते सुख आहे. असं इथे या श्लोकेद्वारे भगवंत आपल्याला सांगतात. पुढे भगवान म्हणजे हे कोणते असंख्य वासना आणि महत्वाकांक्षामुळे रजोगुण उत्पन्न होतात, आणि यामुळे देहधारी जीव सकाम कर्माशील बांधले जातो. तर आपण काही वेळा मी तुम्हाला सांगितलं की आपल्या 84 लक्ष योनी आहे. तर आपली जी इच्छा आहे ती किती आहे, तर आपली 84 लक्ष इच्छा आहे. आपल्या वेगवेगळ्या वासना आहे, कारण आपल्याला वेगवेगळ्या स्त्रिया भोगवायचे, आपल्याला खूप पैसे जमा करायचे, आपल्याला सर्व जे काही हा जो पृथ्वी आहे, पृथ्वीतले जिथे पण देश आहे सर्वांमध्ये आपल्याला फिरायचं आहे. तिकडे जे काय जेवण आहे, शाकाहारी मांसाहारी हे सर्व आपल्याला खायचं आहे. म्हणजे आपल्यामध्ये असंख्य वासना आणि महत्वाकांक्षा आहे. आपल्याला आपल्याकडे जर आपण आपल्या वडिलांच्या घरी राहत असेल, तर आपल्या जो 1 बेडरूम किचन आहे काय आहे, आणि जर आपली नोकरी लागली, आपला चांगला पगार असला, तर आपण काय करणार, एक मोबाईल जर आता 10-15 हजारचा आहे, तर आपण 1 लाख रुपयाचा मोबाईल घेणार. नंतर आपण मोठा आणखी 2 बेड का 3 बेडरूम वाला रूम घेणार. आपण 4 व्हीलर घेणार. म्हणजे आपली जी महत्वाकांक्षा आहे ते वाढत आहे, आणि त्यामुळे काय होतं, तो रजोगुण उत्पन्न होतं. आणि यामुळे काय देहदरीची सकाम कर्म म्हणजे तो जवळजवळ 10-12 तासपर्यंत, 16 तासपर्यंत तो काम करत राहतो, कारण तो सकाम कर्म करतो. सकाम कर्म म्हणजे ज्या ज्या कर्मामध्ये त्याला फळाची अपेक्षा असते, आणि जेव्हा आपण फळाची अपेक्षा असतात तेव्हा आपण वेगवेगळ्या वासना उत्पन्न करत असतात, आणि त्यामुळे आपण अ, जन्म मृत्यू जरा व्याधीच्या ह्या चक्रामध्ये फसलेला असतो. कारण जेव्हा आपण सकाम कर्म करतात तेव्हा आपण भगवंताला विसरून जातो, आणि फक्त पैसे कमवायचे, आणि वेगवेगळ्या जी आपली इंद्रिय तृप्तीचे जे भोग आहे ते भोगायची आपल्या इच्छा आपण पूर्ण करत असतात. असं रजगुणामध्ये जे लोक असतात त्याचे ते उदाहरण दिलेले आहे. पुढे भगवान म्हणतात, हे भरता, अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या तमोगुणी हा सर्व देहधारी जीवाचा मोह असल्याचे जाण. प्रमाद, आळस आणि निंदा हे गुणाचे परिणाम आहेत, व ते बद जीव बंधकारक करतात. तर तमोगुणामध्ये मोह, प्रमाद असतात, आळस आणि निंद्रा. तर तुम्हाला जर असं तुम्हाला कोणी मित्राने सांगितलं की त्यांना काम करायला खूप अवघड वाटतो, त्याला आळस आहे, तो जास्त झोप झोप करत असते, तर तुम्हाला कळू शकेल की तो मनुष्य काय आहे, तो तमोगुणी आहे. म्हणजे त्याचा जो आहार आहे तो आहार असल्यामुळे, तर त्याचं जे पाचन शक्ती आहे ते खूपच मंद झाल्यामुळे त्याच्यामध्ये प्रमाद असतं, आळस असतं, आणि त्याला निद्रा जास्त असतात. असे जे लोक आहेत त्याला तमोगुणी म्हणतात. आणि तमोगुणी हा घोर अ, अ, हा घोर प्रकारचा गुण आहे. आणि काल आपण अभ्यास केला होता की जो खालचा जो चेतना आहे, जी अन्नमय चेतना आहे, ती घोर तमोगुणीची आहे. म्हणजे अ, जर तुम्ही असं तुमच्या भौतिक जगामध्ये तुम्ही कोणाला बघता की तो फक्त अन्नावरतीच, फक्त जेवणच त्यांना पाहिजे असतं, आणखी काय नाही, तर तुम्ही तुम्ही त्याला असं, तो तमोगुणामध्ये आहे असं तुम्ही त्याला म्हणू शकतात. असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला ते तमोगुणीचे मनुष्य आहेत त्यांचं इथे लक्षण भगवंताने दिलेले आहे. पुढे भगवान म्हणतात की सत्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो, रजोगुणी सकाम कर्म बांधतो, आणि तमोगुणी त्याचे ज्ञान अनावृत करून मूर्खपणाशी बांधतो. तर इथे जेव्हा आपण सत्वगुणामध्ये असल्यावरती आपण काय करणार, तर आपण भगवंताचा जो लोक आहे, आपण जास्त जास्त आपण आपण जे कर्म केले, चांगला कर्म केले, तर आपण ब्रह्मलोक पर्यंत पोहोचू शकतात. आणि जर आपण अ, रजोगुणामध्ये, तर आपल्याला जे वेगवेगळ्या इकडे तुम्ही चित्रामध्ये बघू शकतात, आपल्याला भोगायची खूप इच्छा असते. रजोगुणामध्ये आपण सकाम कर्म करतात, सर्व गोष्टी आपल्या भोगायची असते. आपली जी 5 वेगवेगळे इंद्रिय आहेत ते सर्वांची इच्छा पूर्ण करायची आपल्याला इच्छा होते, त्याला सकाम कर्म म्हणणे म्हणजे तो रजोगुणामध्ये असतात. आणि जो खालच्या योनीमध्ये जातो, जो मूर्खपणा आहे, जो तमोगुणीमध्ये आहे, तर तो खालच्या योनीमध्ये जो प्राणी, पक्षी, नंतर वेगवेगळ्या योनीमध्ये तो खालचा प्रवास करतो.
तर जेव्हा आपण चांगला म्हणजे म्हणून सत्वगुणामध्ये असतात तेव्हा आपण देवाकडे जाऊ शकतात. जेव्हा आपण सकाम कर्म करतात म्हणजे रजोगुणामध्ये असतात तेव्हा हे परत या पृथ्वीवरती आपण वेगवेगळ्या इंद्रिय वृत्तीच्या वेगवेगळ्या भोग करतात आणि खालच्या योनीमध्ये आपण तमोगुणामध्ये मूर्खपणाशी आपण बांधले जातो असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगतात. तर आता हे कसं होतं तर हे बरं कधी कधी रजोगुण व तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुण प्रमुख होतात. कधी कधी रजोगुण सत्व आणि तम यांचा पाडाव करतो आणि इतर वेळी तमोगुण सत्वानी राजाचा पाडाव करतो. याचप्रमाणे वरच्या निरंतर स्पर्धा सुरू असते. तर आपल्या प्रत्येक प्रत्येक शरीरामध्ये 33-33% सर्व गुणाचे हे असते टक्के असतात. परंतु ज्याचा जो प्रमुख असतो तो 34 नाही 35% नंतर 40% तो पोहोचून जातात आणि बाकीचे जे 30-30% आहे ते बाकीचे ते गुणामध्ये असतात. आणि हे जे गुण आहे ते काय आहे ते त्यांची एक प्रकारची रस्सी खेच आहे. जो मन आहे तो वेगवेगळ्या गुणामध्ये तो बांधलेला करतो. तो मन जो आहे आपण आपण अभ्यास केलेला आहे की आपला जे इंद्रियावरती आपलं नियंत्रण कोण करतात तर आपला पहिला मन करतात. तर आपला जो मन आहे त्याला जी इच्छा असते जसं त्याला सत्वगुणामध्ये राहायचे तमोगुणामध्ये की रजोगुणामध्ये त्याप्रमाणे तो वेगवेगळ्या गुणामध्ये राहतो आणि आपण त्याप्रमाणे वेगवेगळे कर्म करतो. म्हणजे हा जो सत्व रज आणि तमोगुण आहे ही रस्सीखेच दिवसभर पूर्ण आपल्या शरीरामध्ये चालूच असतात आणि त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या कर्म करतो. जसं आपल्या घरामध्ये कोणाचा जर मृत्यू झाला तर आपण सातव्या गुणामध्ये येऊन जातात. आपल्याला खूप वाईट होतं आपण आपल्याला रडायला येते. आपल्याला खूप दुःख होतं तर तेव्हा आपण सत्वगुणामध्ये असतात. जर आपल्याला कोणाशी भांडणं वगैरे झालं तर आपण काय करतात आपण मारामारी वगैरे करतात तर तेव्हा आपण तमोगुणामध्ये म्हणजे आपल्याला ज्ञान नसतं. आणि जर आपल्याकडे कोणा एक चांगला शृंगार वगैरे असतात कोणा बर्थडे वगैरे पार्टी असतात तर आपण खूप जे काय तिथे भोजन तयार केले जे काय आपल्याला अ, जेवण वगैरे केलेले आहे ते आपण चांगल्या चांगल्या भोगायची असतात तर तेव्हा आपण रजोगुणामध्ये असतात. तर हे सर्व काय आहे तर जे प्रत्येक वेळी जे काही आपला ते परिस्थिती असते त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या बंधनामध्ये राहतात आणि त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या कर्म करून आपण जन्ममृत्यू जरा व्याधीसाठी जे कर्मबंधनामध्ये टाकतात ते हा आपल्या रसिकेशद्वारा आपण जाणू शकतो. जेव्हा देवाचे सर्व द्वारे ज्ञानाचं प्रकाशित होतं तेव्हा सत्वगुणी प्रकटीकरण अनुभव येऊ शकतात. तर आपले जे 9 द्वार आहेत जसे आपले 2 डोळे आहेत, 2 नाकाचे पुढे आहेत, 2 कान आहेत, जिव्हा आहे, गुदा आणि उपस्थ हे आपले 9 द्वार आहेत. ते द्वारे आपण ज्ञान प्रकाशित होऊ शकतात. तेव्हा सत्वगुणाचा अ, प्रकटीकरण अनुभव होऊ शकतात. हे जेव्हा आपण हे सर्व जे आपली जे इंद्रिय आहेत आपण ते जर आपण जेव्हा आपण ज्ञानासाठी जेव्हा आपण घेतात तेव्हा ते सत्वगुणामध्ये आपल्याला आपले जे 5 हे जे द्वार आहे कारण हे पतनाचेही द्वार आहे आणि ज्ञानाचेही द्वार आहे. तर हे जर आपण जे ज्ञानचे 9 द्वार दिलेले आहे त्याचा जर आपण उपयोग ज्ञान घेऊन जर घेतला तर आपण सत्वगुणाचं प्रकटीकरण आपण अनुभव करू शकतात असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगतात. पुढे भगवान म्हणतात हे भरदर्शा जेव्हा रजोगुणामध्ये वृद्ध होतो तेव्हा अत्याधिक आसक्ती सकाम कर्म महाप्रयास अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षण उत्पन्न होते. जसं मी पुढे मला सांगितलं की आपल्याला आपले जे इंद्रिय आहे त्याच्यावरती नियंत्रण असल्यामुळे आपल्याला अत्याधिक आसक्ती सर्व गोष्टीवरती आपल्याला अधिक असते दिसते. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता की आपण ज्या गोष्टीवरती चिंतन करतात त्या गोष्टीवरती आपल्याला संमोहन होऊन जाते. संमोहनामध्ये काय होतं तर आपली काम वासना उत्पन्न होते. काम वासना जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा आपल्यामध्ये क्रोध उत्पन्न होते. आपली बुद्धी नष्ट होते. ते हे सर्व चक्र चालू असतात जेव्हा आपण रजोगुणामध्ये असतो. तर रजोगुणामध्ये आपण अत्याधिक आसक्ती म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती आपल्याला भोगायची इच्छामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आसक्ती असते. आपण त्यामुळे काय करतात तर जे काम आपल्याला 6 ते 8 तास आपल्याला पूर्ण होतं ते आपण 12 तास 14 16 तास जसं मी पूर्वी पण सांगितलं आपण वेगळं काम महत्प्रयास म्हणजे आपण त्याच्या पाठीमागे डोळे बंद करून आपण काम अनियंत्रित इच्छा अनियंत्रित म्हणजे आपली एक इच्छा पूर्ण झाल्या त्याच्या पूर्वी आपली आणखी 2-3 इच्छा आपली इच्छा होते
त्याला अनियंत्रित इच्छा आणि लालसा. आपल्याकडे जे पैसे आहेत ते चित्रामध्ये दिलेले आहे, आपल्याकडे पैसे आहेत, तर त्याच्याकडून आणखी जास्त पैसे पाहिजे, आपल्याकडे खूप सोनं पाहिजे, आपल्याकडे हे हिरे हे वेगवेगळ्या आपल्या नेकलेस आहे, डायमंड वगैरे, हे सर्व आपल्याला सर्व जमायची इच्छा असते. एक आल्यावरती दुसरं तिसरं असं ही इच्छा लालसा आपल्यामध्ये वाढत आहे. हे सर्व लक्षणं काय आहेत? तर जेव्हा रजोगुणामध्ये वृद्ध होतं, म्हणजे जेव्हा आपला रजोगुण आहे तो जो 40 ते 50 टक्के पर्यंत आपल्या शरीरामध्ये जेव्हा वृद्धी होते, तेव्हा हे सर्व आपण करतात. तर तुम्ही पण हे सर्व जर तुम्हाला अनुभव असेल, तर त्यावेळी तुम्ही रजोगुणामध्ये आहे असं तुम्ही समजू शकता. हे करून नंतर जेव्हा तमोगुणामध्ये वृद्ध होतं, तेव्हा अंधकार, निष्क्रियता, मूर्खपणा आणि मोह हे प्रकट होतं. तर तुम्ही भौतिक जगामध्ये राहतात आणि तुम्हाला माहित असेल की तुम्ही ज्या गावामध्ये शहरामध्ये राहतात, तिकडे काही असे जे दारूचे दुकान हे सर्व, नंतर कुठेतरी सिगरेट, हे तंबाखू, हे सर्व जे भेटत असते तिकडे गोळा करून लोक बसलेले असतात. तर ते काय आहे, ते अंधकारामध्ये त्यांना ज्ञान नाही की आपला जो शरीर आहे तो भगवंताची भक्तीसाठी दिलाय. कारण आपला आपला जो आत्मा आहे त्याचा त्याचा गुण काय आहे, तर तो आध्यात्मिक आहे. ते त्यांना ज्ञानमुळे ते अंधकारामध्ये असतात, निष्क्रिय आहे, म्हणजे ते काम करत नाही, ते फक्त पूर्ण दिवस तिकडे बसून तंबाखू खाणार, पान खाणार, बिडी पिणार, नंतर सिगरेट, नंतर कुठेतरी बारामध्ये जाऊन तो पूर्ण दिवस दारू वगैरे पिणार. ते हे सर्व काय आहे, निष्क्रियता आहे, मूर्खपणा आणि हे मोह. कारण त्यांना वाटतं की मी जर हे केलं तर, कारण सर्वांचा मृत्यू होणार आहे, तर माझा पण मृत्यू होणार आहे, तर मी कशासाठी हे चांगलं काम करू. म्हणून तो असं जेव्हा करतात, जे तुम्ही भौतिक जगामध्ये तुम्ही बघितलं असेल की काही लोक सकाळपासून ते सर्व दारू वगैरे पितात, सकाळपासून त्यांना सिगरेट ओढायची असते, पान खायची इच्छा असते. हे सर्व काय आहे, हे सर्व लोक आहेत ते तमोगुणामध्ये जेव्हा वृद्ध होतं, तेव्हा हे सर्व कार्य करतात. असं इथे या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला तमोगुणी जेव्हा वृद्धी होते आपल्या शरीरामध्ये, तेव्हा आपण असं कर्म करतात, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केला आहे. पुढे भगवान म्हणतात, जेव्हा मनुष्याच्या सत्वगुणामध्ये मृत्यू होतो, तेव्हा तो महर्षीच्या उत्तर पवित्र लोकांमध्ये प्राप्त होतो. तर आता भगवंत आपला जेव्हा सत्वगुणामध्ये आपला मृत्यू झाला, तर तेव्हा आपण कुठे जातात त्याच्यावरती इथे उदाहरण दिले आहे. तर जेव्हा मनुष्य सत्वगुणामध्ये, म्हणजे ज्यावेळी आपल्यामध्ये शरीरामध्ये जवळजवळ 50, 60, 70 टक्के पण सत्वगुण असतात, तेव्हा आपला जर त्यावेळी आपला मृत्यू झाला, तर आपण महर्षी, जसं आपण पहिल्या श्लोकामध्ये आपण 9 महर्षीचा आपण अध्याय केला होता, कारण त्यांना ज्ञान झालं होतं. इथे तुम्ही चित्रामध्येही बघू शकता. तर ते ज्ञान घ्यायला आले. ते ज्ञान घेऊन त्यांनी सत्वगुणाची सत्वगुणाची तयारी केली आणि त्यामुळे ते भगवंताचे जे उच्चतर पवित्र ग्रह लोक आहेत, ते त्यांची प्राप्त झाली. म्हणून आपणही जर शुद्ध सत्वगुणामध्ये जर आले आणि त्यावेळी जर आपली मृत्यू झाली, तर आपणही महर्षीसारखा उच्चतर पवित्र ग्रहामध्ये आपण प्राप्त करू शकतो. असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला जे आपले मृत्यू सत्वगुणामध्ये होतं, तेव्हा काय होतं हे इथे या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केला. तर पुढे भगवान म्हणतात, जेव्हा मनुष्याच्या रजोगुणामध्ये मृत्यू होतो, तेव्हा तो सकाम कर्म संलग्न झाल्या मनुष्यात मनुष्यात जन्म घेण्या, आणि जेव्हा तमोगुणा मृत्यू होतो, तेव्हा तो पशु जन्म घेतो. तर इथे आपण हे जे चार वेगवेगळे स्लाइड दिलेले आहे, ते त्याचा आता आपण थोडा अभ्यास करूया. तर इथे तुम्ही पहिल्या चित्रामध्ये बघू शकता, तर इंग्लिशमध्ये एक्सपोजर दिलेले आहे. एक्सपोजर म्हणजे काय आहे? काही स्त्री आहेत जे आपण बाहेरच्या देशामध्ये आपण बघतात, आणि आता आपल्या देशामध्ये आणि वेगवेगळ्या तुम्ही जे OTT जे प्लॅटफॉर्म आहे, जे सोशल मीडियावरती, तर काही स्त्री आहेत ज्यांना अंग प्रदर्शन करायची खूप सवय असते. ते कपडे खूप छोटे छोटे घालतात, म्हणजे त्यांचं जे शरीराचे वेगवेगळे अवयव आहे जे त्यांना दाखवायचे आहेत ते सर्व दाखवतं. तर ते काय होतं, तर त्यांचं जेव्हा मृत्यू होतं, तर तेव्हा काय होतं, तर त्यांचा जो दुसरा जन्म आहे ते तुम्ही चित्रामध्ये बघू शकता इथे, तर त्यांचं एका वृक्षासारखं, झाडासारखं होतं. कारण तुम्ही भौतिक जगामध्ये राहतात, तर तुम्हाला माहिती आहे की झाड असतात त्याला कोण कपडे घालत नाही. ते तसेच असे त्यांचा जो शरीर आहे, जो स्त्रियाने जसं आपल्या भौतिक जगामध्ये जेव्हा ते इथे जन्म मध्ये होती, तेव्हा त्याने जे काही कपडे घातले होते, एवढेच कपडे नाही तर एवढेच पान त्यांच्या शरीरावरती असतात. आणि दुसरं काय असतं, तर हे तुम्ही सर्व काय आहे, आपण जेव्हा आपल्याला गरमी लागते, तर आपण घरामध्ये येतात. पाऊस असल्यामुळे आपण कुठेतरी दुकान आहे तिच्या बाहेर जे काही शेड वगैरे लावते तिथे थांबतात.
आणि थंडीमध्ये आपण जॅकेट वगैरे घालतो, स्वेटर वगैरे घालतो. पण असं त्याला होत नाही, कारण हे जे वृक्ष आहे त्यांना जे तीन जे ऋतू आहे ते सर्व त्यांना हे भोगावी लागते. म्हणजे जेव्हा आपण तुम्ही जे भौतिक जगामध्ये राहतात, जी कुठे शहरा गावामध्ये राहतात, तर तुम्ही जेव्हा अशा स्त्रियांना बघतात, तर तुम्ही निश्चितपणे तुम्ही सांगू शकतात की त्याचा पुढचा जन्म जो आहे एका वृक्षाचा होणार आहे. दुसरा जो चित्रामध्ये उजव्या बाजूचा चित्र आहे, तिथे इथे चित्रामध्ये बघू शकतात ते काही लोक आहेत ज्यांना मांसाहारची खूपच सवय असते. त्यांना 365 दिवस त्यांना मांसाहार, नंतर हे चिकन, हे मासा, हे सर्व त्यांना खायची इच्छा असते. तर हे सर्व जेव्हा खातात तेव्हा त्यांचा जो दुसरा जन्म आहे तो एका हिंसा पशु सारखा होता. जसं वाघ आहे, शिव आहे. तर ते काय करतात, पूर्ण त्यांचं जीवन आहे ते दुसऱ्या जे पशु आहे त्यांचा वध करून, त्यांचा मृत्यू करून, शिकार करून ते पूर्ण जीवन घालतात. तर जेव्हा आपण जास्त मांसाहार वगैरे करतात तर आपला खालच्या योनीमध्ये पतन खूपच होणारच आहे, असं या चित्राद्वारे आपण समजू शकतो. नंतर आपण हे तिसरा चित्र, जो खालचं चित्र आहे, तर तुम्ही बघू शकता की जसं आपण अभ्यास केला होता की जो तमोगुणी मनुष्य आहे तो खूपच आळस, प्रमाद आणि निद्रामध्ये घाल असतात. तर असे जे लोक आहेत जे 10 तास 12 तास झोपतात, कारण आपला जो शरीर आहे त्याला आपण 6 ते 8 तास पर्यंत आपण झोप घेतली ते आपल्यासाठी पुरेशी आहे. परंतु काही लोक आहेत ज्यांना 10 तास 12 तास झोपायची असतात. तर जेव्हा त्यांचा मृत्यू होतो तेव्हा काय होतं, तेव्हा एका अस्वल सारखं होतं. तर अस्वल तुम्हाला माहित असते ते एका गुफामध्ये तो 12 तास, 15, 16 तास पर्यंत झोप काढत असतो. म्हणजे असं जे तमोगुणामध्ये जेव्हा त्यांचा मृत्यू होतं तेव्हा तो एक अस्वल सारखा खालच्या योनीमध्ये त्याचा जन्म होतो. आणि जो चौथा चित्र आहे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, तो हो, हा दारू वगैरे पितो. आणि तुम्ही तुमच्या शहरामध्ये गावामध्ये बघितलं असेल की जो वगैरे खूप जास्त दारू पितो, तर ते काय होतं, रस्त्यावरती चालू शकत नाही आणि कुठेतरी तो गटारामध्ये कुठेतरी जे घाणेरडे जागा असतात तिकडे तो पडलेलो असतो. तर असा लोकांचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा काय होतं, ते काय डुक्करासारखं असतं. तुम्ही डुक्कराला बघता तर ते काय घाण वस्तू खातो, ते चिखलामध्ये पडलेलं असतं. तर असं हे जेव्हा आपण ह्या भौतिक जगामध्ये जे काय आपण या जीवनामध्ये करतात, त्याचप्रमाणे आपला दुसरा देह तयार होतात आणि त्याचप्रमाणे आपण आपल्याला शरीर मिळतं. असं एक माताजीचा काल प्रश्न होता, ते या चित्राद्वारे आपण समजू शकतात. म्हणजे जे रजगुणामध्ये असतात तेव्हा मृत्यूच्या, तेव्हा सकाम कर्मामध्ये तो चांगल्या मुळे तो मनुष्य जन्म मृत्यूचा चक्रामध्ये परत पडतो. तमोगुणामध्ये तो पशु योनीमध्ये जातात. असं या श्लोका आणि या वेगवेगळ्या चित्राद्वारा आपण आपला दुसरा जन्म कसा होणार त्याच्यासाठी आपण अ, ह्या जन्मामध्ये जे काही आपण क्रिया करतात, कर्म करतात, सकाम कर्म करतात, त्याप्रमाणे आपण बंधनातून पडून त्याप्रमाणे आपण दुसरा जन्म होणार, असा या श्लोकेद्वारा आपण समजून घेऊया. पुढे भगवान म्हणतात की पुण्यकर्माचे फळ शुद्ध असतात आणि ते सत्वगुणामध्ये असल्याने म्हटले जाते. परंतु जो रजगुणामध्ये केलेल्या कर्माचं फळ म्हणजे दुःख आहे आणि तमोगुणामध्ये केलेल्या कर्माचं फळ म्हणजे मूर्खपणा आहे. तर आपण जर शुद्ध सत्वगुणामध्ये जेव्हा असतात तर आपला जन्म कुठे होणार, ते एका ब्राह्मणाच्या कुटुंबामध्ये जन्म होणार, जो एका मंदिरामध्ये कुठेतरी सेवा करतात. तर आपण जे मंदिरामध्ये वेगवेगळ्या मंदिरामध्ये जातात तर तिकडे वेगवेगळे पुजारी असतात, ते मंदिरामध्ये पूर्ण जीवन असतात. म्हणजे तो शुद्ध वातावरण असते. इथे रोज सकाळी संध्याकाळी वेगवेगळ्या पूजा होतात. तिकडे त्यांचं जे जेवण आहे ते सात्विक शाकाहारी जेवण असतं. अ, असं आपण एक चांगला परिवार, चांगला कुटुंबामध्ये आपल्याला जन्म होऊ शकतो, ज्याने आपण त्या सत्वगुणामध्ये असतो. नंतर मोठ्या मोठ्या शहरामध्ये, आता गावामध्ये पण हे तुम्ही बघू शकता, हे काय झोपडपट्टी आहे. तर झोपडपट्टीमध्ये काय आहे, तर ते रजोगुणामध्ये असतं. तर इथे काय तर लाईट नसते, पाणी नसतात, संडास वगैरे ह्याची सोय नसल्यामुळे काय होतं, रोज दिवसभर इकडे भांडणं होते. इकडे घाण जास्त असते, शिक्षण मिळत नाही तुम्हाला, चांगलं तुम्हाला आरोग्याची सोय नसतात, वेगवेगळे हॉस्पिटल वगैरे तुम्हाला भेटेल. तर हे सर्व काय आहे, तर हे सर्व रजोगुणामध्ये फळामध्ये तुम्हाला दुःख असतात. कारण तुम्हाला वेळामध्ये टाइममध्ये पाणी मिळणार नाही, लाईट मिळणार नाही, चांगला वातावरण मिळणार नाही, कारण सगळीकडे तुम्हाला सर्व हे घाण वस्तू तुम्हाला मिळणार. ते असं जे आहे ते जे रजोगुणामध्ये असतात त्याला असं फळ प्राप्त होऊ शकतं. आणि तमोगुणामध्ये कर्माचे फळ म्हणजे मूर्खपणा. तर इकडे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, इथे याने एक जिना बांधलेला आहे, पण तिकडे वरती जायचं का कुठून,
त्याचा त्याने मार्ग केलेला आहे. म्हणजे जो तमोगुणामध्ये आहे तो मूर्खपणासारखा वागतो. असं तुम्ही जेव्हा तुम्हाला वाटतं की कोण मनुष्य तुमच्या बरोबर मूर्खपणासारखं वागतो, तर तो तमोगुणामध्ये स्थित आहे आणि त्याप्रमाणे त्याला हा जन्मामध्ये फळ मिळालं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही सत्वगुणामध्ये असतात तर तुम्ही एका चांगला ब्राह्मण कुटुंबामध्ये जो कुठेतरी मंदिरामध्ये पूजासाठी त्याला सेवा भेटलेली आहे. नंतर आपण जेव्हा रजोगुणामध्ये असतात तर एका गरीब कुटुंबामध्ये आपला जन्म होतो, जिकडे दुःख आहे. कारण आपण ज्या घरामध्ये राहतो त्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगलं असं वॉशरूम वगैरे आहे, चांगलं आपल्याला बेडरूम असतात, नंतर ड्रॉइंग रूम असतात, सर्वांसाठी वेगवेगळे रूम असतात आणि आपला स्वतःचा टेरेस वगैरे होऊ शकतात. आपण स्वतः टेरेस गार्डन हे सर्व आपल्यामध्ये होऊ शकतात. परंतु रजगुणामध्ये ही सर्व सोय नसल्यामुळे एकच 10 बाय 10ची एक खोली असतात, तिथे 4-5 जण ते राहतात, तिकडेच आंघोळ वगैरे करायची. हे सर्व काय आहे, तर हे सर्व रजोगुणामध्ये जे आपण होतात त्याला त्यावेळी आपल्याला असं फळ म्हणतात आणि जे दुःखाचं कारण आहे, तमोगुणाचा मूर्खपणा आहे. पुढे भगवान म्हणतात की सत्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून लोभ उत्पन्न होते आणि तमोगुणापासून प्रमाद आणि मोह आणि अज्ञान होते. तर एकच मनुष्याचा जेव्हा ते तीन वेगवेगळ्या गुणामध्ये असतात, तिथे इथे चेहरा दिलेला आहे. तर तुम्ही पहिला चित्र बघू शकता, तर तो किती प्रसन्न आहे. त्याच्या तोंडावरती एका तेज दिसतो. तर तो काय आहे, तर तेव्हा तो जेव्हा सत्वगुणामध्ये असतात तर तेव्हा वास्तविक त्याला ज्ञान उत्पन्न होते. जेव्हा रजोगुणामध्ये म्हणजे लोभ आहे, आता तुम्ही त्याला सर्व गोष्टी भोगायची इच्छा असते, म्हणजे तो ताण दिसतो, त्याच्या तोंडावरती ताण तुम्ही बघू शकता. आणि जेव्हा तो तमोगुणामध्ये असतो तेव्हा मोह असतं, अज्ञान असतं. तर असं जे लोक आहे त्याचे इथे भगवान वर्णन करतात. तर एकच मनुष्य जे वेगवेगळ्या ज्या गुणामध्ये असते त्याप्रमाणे त्याच्या चेहऱ्यावरती आपण वाचू शकतं की तो कुठल्या गुणामध्ये असतात. जेव्हा सत्वगुणामध्ये असतात तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती वेगळं प्रसन्न असतात, जे प्रकाश असतात. नंतर रजोगुणामध्ये तो ताणमध्ये दिसतो आणि जेव्हा तो तमोगुणामध्ये असतो तेव्हा तो घाबरलेला असतो. असं हे जे वेगवेगळ्या अ, जेव्हा गुणामध्ये असतो त्याचं इथे वर्णन भगवंताने या श्लोकामध्ये आपल्याला दिलेले आहे. पुढे भगवान म्हणतात की सत्वगुणी मनुष्य क्रमाच्या उदरगतीने उच्चतर लोकांमध्ये जातात. रजोगुणी मनुष्य पृथ्वी लोकात वास करतात आणि जे नित्य तमोगुणा स्थित आहे त्यांच्या नरक लोकात अधपतन होतात. तर इथे पहिला इथे सत्वगुणी म्हणजे आता एक जो प्लेन आहे जो हे तो काय तो आता त्याला उडान भरायची आहे, तर तो काय करणार, तो वरती जाणार आहे. त्याला आता दुसऱ्या देशामध्ये जायचं, दुसऱ्या लोकांमध्ये जायचं आहे. तर त्याला अ, हा रनवे वरती धावून तो वरती जाणार आहे, म्हणजे तो सत्वगुणामध्ये असतात. नंतर जो रजगुणामध्ये असतात तो मनुष्य परत ह्या पृथ्वी लोका म्हणजे आता पुढे आपण जेव्हा 14 लोकांचा अभ्यास करणार तेव्हा मी तुम्हाला सांगेन की आपण आपल्यावरती जे 2 लोक आहेत त्याच्यावर जाऊन आपण परत या पृथ्वी लोकांमध्ये जो दुःखालय शाश्वत म्हणते तिकडे येणार. परंतु जो तमोगुणामध्ये आहे तो नरकामध्ये, म्हणजे एका हा जो प्लेन जो सत्वगुणीसाठी उच्चतर गतीमध्ये उच्चतर लोकांमध्ये घेऊन जातो, तसंच ज्या प्लेनामध्ये जास्तीत जास्त तमोगुणी असते तर त्या प्लेनाला आग लागणार आणि ते खालच्या योनीमध्ये म्हणजे तो नरकामध्ये अध्यपतन होणार. असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगतात की आपल्या सत्वगुणामध्ये आपण उच्चतर लोकांमध्ये जाऊ शकतात, आपण रजोगुणामध्ये आपण परत पृथ्वीवरती येणार आणि तमोगुणामध्ये आपण नरकोलोकामध्ये आपलं अधपतन होणार. असं या श्लोकेद्वारा भगवंत आपण कुठल्या लोकांमध्ये जाणार ते या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगतात. तर हे आपला ब्रह्मांड आहे. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, हे 14 लोक आहेत. तर 14 लोकांमध्ये सर्व तुम्ही इथे खालच्या चित्रामध्ये बघू शकता. तर गर्भोदक हा ओशन म्हणजे गर्भोदकचा हा सागर आहे. इथे भगवंताची नाभी आहे. नाभीहून निघून हे वरती इथे सत्यलोक म्हणजे काय आहे, तर हे ब्रह्मा इकडनं आपली सर्वांची उत्पत्ती होते. इकडे ब्रह्मा लोक आहे ज्याला सत्यलोक म्हणतात. त्यांच्या खाली आहे तपोलोक, त्यांच्या खाली आहे जनलोक म्हणजे जिथे 7 ऋषी असतात. नंतर महारलोक,
लोकच्या खाली आहे स्वर्गलोक. जसं आपण काही वेळा म्हणतात की स्वर्गवासी झाले, तर स्वर्गवासी काही जास्त नाही, ते फक्त इंद्राचा लोक आहे. आणि हे वेगवेगळे ग्रह आहे इकडे. आणि जवळजवळ 33 कोटी वेगवेगळे देवी देवता आणि असुरांचे हे वास आहे, हे स्वर्गलोक आहे. त्याच्यावरती त्याच्या खाली आहे भुवरलोक, म्हणजे तिथे राक्षस आणि भूत प्रेत वगैरे राहतात, ते भुवरलोक. आणि आपला जो पृथ्वी आहे त्याला इथे भूरलोक म्हणतात. तर आपण जास्तीत जास्त आपण असं म्हटलं की खूप आपण चांगलं काम केलं, सत्वगुण केलं, तर आपण स्वर्गलोकापर्यंत पोहोचतात. स्वर्गलोकामध्ये आपलं जेव्हा आपलं जे आपण जे चांगलं कर्म केलं त्याचं आपलं फळ क्षीण झाल्यावरती आपण परत इकडे भूरलोकामध्ये परत येणार आहे. तर आपण जास्तीत जास्त आपण सत्यलोकापर्यंत पोहोचू शकतात. परंतु आपल्याला पोचायचं आहे काय आहे, तर आपल्याला भगवंत शाश्वत धाम आहे, गोलकावर तिकडे आपल्याला पोचायचं आहे. आणि आपल्या खालच्या आणखीन 7 लोक आहे, ज्याला म्हणतात अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताल. म्हणजे जे पितृ वगैरे आहेत ते खालच्या, आणि ह्याच्या पातालाच्या खालची आणखीन 28 असं म्हणतात, बोलतात जे शास्त्रामध्ये लिहिले आहे, हे नरक आहे, नर्क, ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त दुःख आहे, अशाश्वतम आहे. असं या चित्रामध्ये आपण आपला जो ब्रह्मांड आहे, आपला जो भौतिक जगत आहे, इथे वर्णन दिलेले हे आपले 14 लोक आहे, असं इथे आपण समजू शकतो. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, आपण स्वर्गलोकामध्ये भगवान श्री गणपती आहे, वरती ब्रह्माजी आहे. हे सर्व देवी देवता जे वेगवेगळे आहेत ते इथे राहतात. आणि आपल्याला माहिती आहे की आपण खूप चांगलं असं कर्म करतात. पण आपल्याला हा जो सत्य लोक आहे, ब्रह्माचा जो लोक आहे, त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला वैकुंठ नाही तर गोलोकावरून आपल्याला जायचं आहे. म्हणून आपण भगवंताचा नित्य अनन्य भक्ती केली पाहिजे, असं आपण या स्लाइडद्वारा आपण समजू शकतात. पुढे भगवान म्हणजे जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्माचा प्रकृती गुणाखेरीज इतर कोणतेही करता नाही, आणि जो या सर्व गुणाच्या पलीकडे असणार परम पुरुषाला जाणतो, तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त करू शकतो. म्हणजे आपल्या जे 3 गुण आहेत, सत्व, रज आणि तमोगुण, त्याच्या पलीकडे जाऊन आपण जेव्हा शुद्ध सत्व गुणामध्ये जेव्हा असतात, तेव्हा आपण हा जो ती गुणी माया आहे त्याच्या पलीकडे जाऊन आपण काय होतं, तर आपण भगवान श्रीकृष्णाचा आध्यात्मिक स्वभाव आहे त्याला प्राप्त करू शकतो. म्हणून गुणात्मक दृष्टीने आपण त्यांच्यासारखं आहे, पण परिमाणात्मक दृष्टीने आपण वेगळे आहे. तर त्याचं जर आपण साधं उदाहरण घेतलं, तर आपण कुठेतरी आपण सागराकडे जातात, आपण तिकडे जाऊन एका बाटलीमध्ये आपण पाणी घेऊन आले, तर पाणी जे आहे ते सागरासारखं त्याच्यामध्ये गुण आहे, परंतु सागरचा एक भाग आहे तो सागरासारखा, त्याच्यामध्ये मीठ आहे, त्याच्यामध्ये ते सर्व गुण आहे ते त्यांचा सारखा आहे, पण तो सागरचा भाग नाही. तसंच आपण भगवंताच्या शाश्वतामध्ये पोहोचल्यावरती आपण भगवंतासारखेच होणार. ते गुणात्मक दृष्टीने, पण परिणामक दृष्टीने ते आपण वेगळे आहे. कारण भगवान जे कर्म करू शकतात ते आपण करू शकणार आहे, कारण आपलं शरीर आहे तो भौतिक शरीर आहे, आणि भगवंताचं शरीर आहे तो दिव्य आध्यात्मिक आहे. म्हणून आपण भगवंताला स्वभावाला प्राप्त करू शकत, पण आपण भगवंत होऊ शकत नाही, असं या श्लोकेद्वारा आपण समजून घेऊया. पुढे भगवान म्हणतात, जेव्हा जे देहधारी जी भौतिक शरीरासंबंधी या त्रिगुणा पलीकडे त्याने समर्थ होतो, तेव्हा तो जन्म मृत्यू जरा आणि त्यापासून होणाऱ्या दुःखातून मुक्त होऊन या जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतात. म्हणून आपले हे जे बंधनामध्ये टाकतात त्याच्यासाठी आपण हे त्रिगुणाच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो. त्रिगुणा म्हणजे त्रिगुणामध्ये कोण असतात, तर नारद मुनी. आपण पुढे पण अभ्यास केला होता 6व्या अध्यायामध्ये, की सर्वात श्रेष्ठ योगी कोण आहे, तर नारद मुनी आहे. म्हणून आपण जेव्हा आपण हे जे भौतिक जी शरीर आहे ते संबोधित पलीकडे जाण्यास समर्थ होतो, तेव्हा जन्म मृत्यू जरावती. कारण आपण हा भूलोक मध्ये राहतात, आणि आपण जर स्वर्गलोकामध्ये पण जर गेले, तर आपण परत, मी तुम्हाला सांगितलं थोड्या वेळ पूर्वी, की स्वर्गापासून पण आपण परत या पृथ्वीवर येऊ, जिथे दुःखाले अशाश्वतम आहे. तर
जोपर्यंत आपण स्वर्गाच्या वरती ब्रह्मलोकी वृंदावन गोलकापर्यंत जात नाही, तोपर्यंत आपण परत परत या भौतिक जगामध्ये येऊ शकतात, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केलाय. म्हणून आपण त्रिगुणाच्या पलीकडे जायच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय समर्थ पाहिजे हे आपण जाणून घेऊन आपण त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न. पुढे भगवान पुढे आता अर्जुनाने एवढं ज्ञान दिल्यावर आता अर्जुनाने प्रश्न केला की अर्जुना विचार, हे प्रभू, त्रिगुणाच्या पतीत असणाऱ्या मनुष्य कोणत्या लक्षणाने ओळखला जातो, त्याचे आचरण कसे असतात आणि तो प्राकृतिक गुणाच्या पलीकडे कसा जातो. जसं आता मी थोड्या वेळी आपण गेल्या स्लाइड मध्ये अभ्यास केला की आपण आता त्रिगुणाच्या पलीकडे कसं जायचं, तर त्याच्यासाठी आता भगवंत आपल्याला ज्ञान देतील. जसं मी तुम्हाला सांगितलं की हा नारद मुनीचा इथे उदाहरण दिलेलं आहे. तर भगवान म्हणाले की हे पांडुपुत्र, जो प्रकाश, आसक्ती आणि मोह यांच्या उपस्थित असताना त्यांचे द्वेष करत नाही किंवा ते नाहीच झाल्या तरी आकांक्षा करीत नाही, जो त्रिगुणाच्या प्रभावामध्ये अविचलित आणि निश्चल राहतो आणि केवळ त्रिगुणी सक्रिय आहेत ते जाणून उदासीन किंवा दिव्य राहतो, जो आत्मस्थित आहे आणि सुख दुःखाला सारखेच मानतो, जो मातीत दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो, जो प्रिय आणि अप्रिय यांच्याबद्दल संभाव राखतो, जो धीर आणि स्तुती व निंदा व मान व अपमान यांच्याकडे संभाव पाहतो, जो मित्र आणि शत्रू यांचे सारखाच वर्तणूक करतो आणि ज्यांचे सर्व भौतिक कर्माचा परित्याग केला आहे, त्या मनुष्याला गुणातीत म्हटले जातात. तर इथे आपण गुणातीत अवस्थामध्ये कसे होऊ शकतात, त्याच्या इथे भगवंतांनी या 4 श्लोकेद्वारा इथे वर्णन केले आहे. आणि गुणातीत अवस्था नारद मुनीची होती, कारण ते 3 लोकांमध्ये ते फिरायचे. तर आपणही जर हे जे भगवंतांनी इथे वर्णन दिलेले आहे 4 श्लोकाद्वारा, तर असं जेव्हा आपल्याला आपण त्या गोष्टीवरती जर आपण लक्ष केलं आणि आपण ही त्या अवस्था जर आपल्याला प्राप्त झाली, तर आपण ही त्रिगुणामध्ये अ, 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 शुद्ध सत्वगुणामध्ये आपण पोचू शकतात. आणि आपल्यालाही नारद मुनी सारखा आपण गुणातीत दृष्टाने आपण शरीर मिळू शकतात, असं या श्लोकेद्वारा भगवान आपल्याला. पुढे भगवान म्हणतात, जे मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो, तो तत्काळ त्रिगुणाच्या पलीकडे जातो आणि तो स्तरपर्यंत उन्नत होतात. जसं आपण थोड्या वेळापूर्वी सांगितलं की जेव्हा आपण अ, एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये म्हणजे अनन्य भक्तीमध्ये लागे सेवा करतात, तेव्हा त्रिगुणाच्या पलीकडे म्हणजे सत्व रजन तमगुणाच्या पलीकडे शुद्ध सत्वगुणामध्ये जाऊन आपण ब्रह्मस्तर म्हणजे आपला जो ब्रह्मांड आहे, त्यातला जो सगळ्यात वरचा जो स्तर आहे, जिथे ब्रह्माजी बसलेले आहे, ते स्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो जेव्हा आपण हे 3 गुणाच्या पलीकडे गेल्यावरती. इथे भगवान हे म्हणतात त्याच्यासाठी काय आहे, तर त्याची सत काय आहे, तर ते एकनिष्ठ होऊन पूर्णतः भक्तीमध्ये संलग्न जेव्हा आपण होतात, तेव्हा आपण ब्रह्मलोक प्राप्त करू शकतो, असं भगवान या श्लोकेद्वारा आपल्याला सांगतात. पुढे भगवान म्हणतात, आणि परम सुखाची स्वाभाविक स्थिती असणारे अमृत अव्य आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योती आधार मी आहे. तर ब्रह्मा काय आहे, तर ब्रह्मा एक भगवंताच्या जो आपला भगवंताचा जो शरीर आहे, त्यातला जो दिव्य ज्योती आहे, तो भगवंत त्याची एक स्थिती आहे. भगवंताला शरीरातला जो प्रकाश आहे, त्याला ब्रह्मज्योती म्हणतात, जे आपण ब्रह्मलोक आहे. आणि परम सुखाची स्वाभाविक स्थिती असणार अमृत अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योती आधार मी आहे. तर काही जे लोक आहेत, जे आपण दुसऱ्या दिवसापासून अभ्यास करतात, की जे फक्त जी ज्योती आहे जी भगवंताचा जो शरीरातला जो प्रकाश आहे, त्याची जी उपासना करतात, त्यांना ब्रह्मज्योती भेटतात. आणि ब्रह्मज्योतीमध्ये ते विलीन होतात. तर हे ब्रह्मज्योती पण कोण आहे, तर हे ब्रह्मज्योतीचा आधार पण भगवंत आहे, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात. इथेच आपला 14 अध्याय पूर्ण होतो.